जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. बहिणींनी सांगितलं, ताईंनी सांगितलं की हा जो स्लम एरिया आहे यामध्ये सुधारणा नाहीत, पण ह्याच्या आधी निवडणुका झाल्या आणि कार्य काही ह्या भागामध्ये दिसत नाही. तर तुमच्या दृष्टिकोनातून ह्या भागामध्ये कार्य कशा पद्धतीने आणि कसं होईल ह्याची पारदर्शकता एक नगरसेवक भावी म्हणून तुम्ही देऊ शकता का? देणार निश्चित. जर नगरसेवकला पदाला जर आम्ही उभा असलो तर लोकांच्या कामासाठी तर आम्ही इथं उभा आहे. राहिला प्रश्न आमच्या घरकुलांचा जो विषय आहे, घरकुलाच्या विषयामध्ये कसं झालेलं आहे, GR असा आहे की जर घरकुलं तिथं पाडायचं आणि बिल्डिंग उभा करायची असा म्हणजे शासनाचा GR आहे. आम्हाला लोकांना कसे अर्धी घरं झालेली आहेत, जवळजवळ 450 घरं झालेले आहेत आणि 400-450 अजून घरं व्हायची आहेत. अडचण काय, काही तांत्रिक कारणामुळं घरं बांधायचं थांबलं, बंद पडलं आणि त्याच्यानंतर ते म्हणजे खूप वर्षाची घरं असल्यामुळं ती झालेली नाहीत आणि ती होत नाहीत. ह्याचं कारण कसं आहे, GRच तसा शासनाचा नाही आहे. म्हणजे GR कसं आहे की तुमची घरं पाडायचं आणि उंच इमारती करायच्या, हे आमच्या लोकांना मान्य नव्हतं आणि हे जवळजवळ हे म्हणजे शासनाचा GR आहे तो आम्हाला पहिला प्रथमतः बदलला पाहिजे. ते बदलून मग तो GR जिथं आहे तिथं बैठी घरं करायचं असा GR आणला पाहिजे. आता बैठ्या घरामध्ये कसं आहे, जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी बांधलेली ही घरं आहेत, कधी जवळजवळ म्हणजे 35 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर जी फॅमिली आहे ती फॅमिली पूर्णपणे वाढलेली आहे. एखाद्या खोलीमध्ये जी एखादी खोली मिळाली त्या खोलीमध्ये त्यांनी कसं केलेलं आहे, कुटुंब मोठं झाल्यानंतर मुलाबाळांचे लग्न होतात. लग्न झाल्यानंतर कसं आहे, ती जरा थोडं ज्या गरीब लोकांनी बाहेर कुठं जागा घेऊन राहायचं म्हणलं तर ते शक्य नाही आहे. त्यामुळे गरीब लोकांनी काय केलं, पुढं जाऊन आपल्या एक खोल्या अशा केलेल्या आहेत. आणि आत्ता जर आम्ही अशा पद्धतीने जर केलं की एकच खोली बांधून द्या तर ते लोकांना आवडणार नाही, किंवा अपार्टमेंट करून द्या हे बी लोकांना आवडणार नाही. मग ह्या विषयावर अण्णांनी ह्याच चौकामध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे की आता कुटुंब मोठं झाले, कुटुंब मोठं झाल्यामुळं आम्ही 300 स्क्वेअर फुटापर्यंतचं घर आम्ही लाल नगरवासियांना देणार असं आश्वासन अण्णांनी दिलेलं आहे. आणि ते जे आश्वासन प्रकाशाने दिलं आहे ते आम्ही आमदार राहुल आवाडे असतील, खासदार मानेसाहेब असतील किंवा फडणवीस असतील यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि कुठल्या योजनेत आणि कसं 300 स्क्वेअर फुटाचं घर बसेल हे आम्ही बघणार आहे. आणि ते 300 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही त्यांना बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि जे काय जो GR आहे तो बदलला पाहिजे. म्हणजे ती घरं काढल्यानंतर बिल्डिंगच होणार, हो जे GR हा 100% पहिला बदलला पाहिजे. त्यामुळे आमची घरं इथं राहिल्या. ही घरं आम्हाला जर बिल्डिंग करायची असली तर त्यावेळी लगेच झाली असती, पण लोकांचा विरोध आहे. आमची जशी बैठी घरं जशी साईडला लोकांना मिळाल्यात तशीच घरं आम्हाला मिळायला पाहिजे अशी परिस्थिती होती. मग आम्ही लोकांना ते विश्वासातून विचारलेलं की तुम्हाला बिल्डिंग वगैरे चालेल काय, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की तुम्ही काय करायचं करा, GR बदलून घ्या, तुम्हाला जे काय ताकद लावायचं लावा, करा, आम्हाला बैठी घरच पाहिजे. पण आता कसं झालं आहे, कुटुंब वाढलं, कुटुंब मोठी झालेले आहेत आणि मग त्या अण्णांनी समजून घेऊन सांगितले की 300 स्क्वेअर फुटाचा आम्ही घर देण्याचा प्रयत्न करू. मग ह्याचा पाठपुरावा आम्ही 4 उमेदवार ज्यावेळी निवडून येणार याचा पाठपुरावा 100% करणार आणि ते आम्ही करून देऊ. धन्यवाद. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.